तर आलेले आहेत लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स आणि कोण आहे एक नंबरला आणि कोण आहे नंबर 6 ला ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की 6 जण हे काल नॉमिनेशन मध्ये आले होते। नॉमिनेशनला एक टास्क होता, त्याच्यामध्ये एक दांडी उचलून ड्रम आपटायचा होता आणि त्यानंतर कोणाला नॉमिनेट करायचं याचं नाव घेऊन कारण सांगायचं होतं। तर त्याच्यामध्ये अरबाजनी सगळ्यात जास्त वेळ ती दांडी उचलून तो ढोल वाजवला आणि जे तिचे विरोधी होते त्यांचं नाव घेतलेलं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की वर्षा उसगावकर, अंकिता, धनंजय पवार, सूरज चव्हाण, योगिता चव्हाण आणि पुरुषोत्तम दादा पाटील हे 6 जण नॉमिनेट झाले होते। तर मित्रांनो, यांच्यामधून सगळ्यात लास्टला 6 नंबरला आहे योगिता चव्हाण। हो मित्रांनो, काल वोटिंग लाईन्स ह्या उघडलेल्या आहेत आणि त्या वोटिंग नुसार कालपासून ते आज सकाळच्या 10 वाजेच्या वोटिंग नुसार योगिता चव्हाण ही 6 नंबरला आहे। योगिता चव्हाणच्या जस्ट वरती आहे पुरुषोत्तम दादा पाटील। हो मित्रांनो, कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील यांचा गेम आपल्याला बिग बॉस मध्ये काही खास दिसलेला नाहीये। काल थोडी आपल्याला त्यांचं वादावाद अरबाज सोबत दिसल्या होत्या, पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांचा काहीच गेम आपल्याला बिग बॉस मध्ये दिसलेला नाहीये। त्यामुळे जनतेने त्यांना कमी वोट देऊन त्यांना 5 नंबरला ठेवलेला आहे। तर मित्रांनो, नंबर 4 ला आहे सूरज चव्हाण। हो मित्रांनो, सूरज चव्हाण बाहेर जितका एंटरटेनिंग आहे तितकाच विरोध इथं वागतोय। त्याला बिग बॉसचा गेम अजिबात कळत नाहीये आणि त्यामुळे त्याला ही खूप कमी वोट्स आहे आणि तो आहे नंबर 4। मित्रांनो, हे 4, 5 आणि 6चं बोलायचं तर यांच्यामध्ये वोटिंग डिफरन्स खूप कमी आहे। कधी पुरुषोत्तम दादा ही 4 नंबरला जातात, सूरज चव्हाण 6 नंबरला जातो किंवा योगिता ही 4 नंबरला जाते। तर सध्याला ते 4, 5, 6 असं क्रमांक आहे त्यांचा। तर मित्रांनो, नंबर 3 ला आहे कोल्हापूरचा धनंजय पवार। हो मित्रांनो, नंबर 3 ला धनंजय पवार आहे। धनंजय पवारचा गेम बिग बॉस मध्ये ठीकठाक आहे, चांगला दिसत आहे। 3-4 दिवसाच्या हिशोबाने तो चांगला खेळत आहे असं सगळ्यांना वाटते आणि त्यामुळे त्याला बऱ्यापैकी वोटिंग देऊन 3 नंबरला सध्याला ठेवलेला आहे। तर मित्रांनो, आता बात राहिली नंबर 2 आणि नंबर 1 ची। तर नंबर 2 ला आहे अंकिता। हो मित्रांनो, नंबर 2 ला अंकिता आहे। अंकिताचा गेम बिग बॉस मध्ये चांगला आहे आणि त्यामुळं तिला चांगल्यापैकी वोट्स देऊन सध्याला ती आहे नंबर 2 ला। आणि मित्रांनो, नंबर 1 ला आहे एंटरटेनिंग वर्षा उसगावकर। हो मित्रांनो, नंबर 1 ला वर्षा उसगावकर आहे। त्याच्याबद्दल काही कारणच नाही ते का बरं 1 नंबरला आहे, कारण की 3ऱ्या 4थ्या दिवशी त्यांनी जबरदस्त गेम बिग बॉस मध्ये दाखवलेला आहे। तुम्हाला माहित आहे की निक्की तांबोळी सोबत ती वर्षाचं आणि निक्कीचं खूप भांडणं होत असतात, खूप त्यांची तुतू मेमे होत असती। निक्की ऑलरेडी एक बिग बॉसचा सीझन हिंदीचा एक गाजलेला सीझन करून आलेली आहे, त्याच्यामध्ये पण ती फायनलिस्ट होती। तर त्यामुळं मित्रांनो, निक्कीला खूप अनुभव आहे बिग बॉस खेळायचा। पण तसं वर्षाताई आहेत, वर्षाताई ह्या फर्स्ट टाइम बिग बॉस मध्ये आलेल्या आहे। त्या आधी म्हटलं होतं की मी बिग बॉस कधीमध्ये बघायचे पण मला जास्त काही एक्सपिरियन्स नाही, पण त्या हिशोबाने वर्षा ज्या निक्कीला फाईट देत आहेत ते खरंच लाजवाब आहे आणि त्यामुळं प्रेक्षकांनीही वर्षा उसगावकरला चांगल्यापैकी मत देऊन त्यांना 1 नंबरला ठेवलेला आहे। तर मित्रांनो, सध्याला 1 नंबरला आहे वर्षा उसगावकर, तर शेवट आहे योगिता चव्हाण। तुम्हाला काय वाटतं की योगिता तिचा काही गेम दाखवून वरती येते का नाही? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। व जर आमचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।